नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्ती सागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. ध्यानी दास मनी आस, सदैव तुझाच भास, दूर असो की आसपास, चिंतनी जपतो तुझे या नामाचा प्रवास, गणगण गणात बोते. आज आपण गजानन महाराजांच्या भक्ताला आलेला अनुभव ऐकणार आहोत. तो अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या भक्तिसागर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ऐसी गजानन माऊली भक्तवत्सल खरोखरी, सौ आशा पै, राहणार गोरेगाव मुंबई. जय गजानन. माहेरची मी सुमन पाटगावकर आणि सासरची सौ आशा पै. इसवी सन 1972 साली आम्ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे राहावयास आलो. तोपर्यंत आम्हाला गजानन महाराजांविषयी काहीही माहिती नव्हतं. माझे वडील, ज्यांना मी तात्या म्हणते, ते सोलापूर विभागात रेल्वे स्टेशन मास्तर होते. त्यांची दर 3 वर्षांनी बदली होणार. तेव्हा आम्हा भावंडाचं, 4 बहिणी, 1 भाऊ, शिक्षण व्यवस्थित व्हावं या उद्देशाने आई आम्हा मुलांना घेऊन बार्शी येथे स्थिरावली. बार्शीला भगवंत मंदिर नावाचे प्रसिद्ध असलेल्या मंदिराच्या जवळच आमचं घर होतं. या मंदिराची आख्यायिका अशी आहे की अंबरीश राजा आणि दुर्वास ऋषी यांच्या वादात श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी इथे आले. मंदिरात श्री विष्णूच्या मागे श्री लक्ष्मी आहे, जी आपल्याला आरशात दिसते. या भगवंत मंदिरात श्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूरहून परतीच्या प्रवासात थांबते आणि या मुक्कामात संध्याकाळी मंदिरात वारकरी भजन कीर्तन ऐकण्याचा योग आम्हा सर्वांना येऊन आम्हाला गजानन महाराजांविषयी माहिती मिळाली. त्यातून गजानन महाराजांविषयी आकर्षण निर्माण झालं. 1978ला शेगावला महाराजांचा प्रगट दिन शताब्दी सोहळा होता. 1878 ते 1978 तेव्हा आई आणि तात्या शेगावला जाऊन आले व अतिशय प्रभावित झाले. त्यातून आम्ही सर्वांनी श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण केव्हा सुरू केलं ते कळलंच नाही. तेव्हा आम्हाला कोणताही छोटा मोठा प्रशुर आला, परीक्षा आली, कुणी आजारी झालं की लगेच आम्ही महाराजांचं पारायण मागून घ्यायचो आणि त्यातून बाहेर पडलो की लगेच पारायण पूर्ण करायचो. अर्थातच महाराजांच्या आशीर्वादाने परीक्षा पास होत शिक्षण पूर्ण झालं आणि 1980 साली मला मुंबई येथे शाश्वत बँकेत नोकरी लागली. बार्शीपासून मुंबईला जायला रेल्वेत 12 तास लागता. तो प्रवास पूर्ण करून मी कांदिवली येथील शाखेत रुजू झाली. आमच्याच बँकेत मला महाराजांच्या कृपेने जीवनाचा जोडीदार मिळाला आणि मी सौ आशा पै म्हणून बँकेच्या गोरेगाव शाखेत कॅशियर म्हणून काम पाहू लागले. मात्र ही सर्व प्रगती होत असताना प्रामाणिकपणे सांगायचं तर विजय ग्रंथाचं पारायण दुर्लक्षित झालं. माझ्याजवळ महाराजांची पोथीच नव्हती. सासरचे लोक महाराजांविषयी अज्ञान होते. अर्थात मनात महाराजांचा वास होता आणि राहील. त्यामुळे प्रातस्मरणात आणि संध्याकाळी रात्री नमस्कार महाराजांना होत होता. इसवी सन 1983च्या डिसेंबर महिन्यातली ही गोष्ट. कॅश काउंटरवर असल्यामुळे आली गेली कॅश पाहण्याची जबाबदारी होती.
एक दिवस काम करीत असताना एका 700 रुपयाच्या चेकचे पेमेंट मी चुकीने 1700 रुपये केले. स्वाभाविकच आहे की संध्याकाळी कॅश टॅली करीत असताना मला 1000 रुपये कमी आहेत असे लक्षात आले. 35 वर्षापूर्वीचा तो काळ. आमच्या दृष्टीने 1000 रुपये फार मोठी रक्कम होती. मनावर दडपण आलं. त्यातून मी दुसऱ्यांदा प्रेग्नेंट होते. घरी सासू सासरे होते. मी गजानन महाराजांच्या धावा सुरू केल्या. सर्व व्हाउचर चेक्स वगैरे पाहिल्यावर लक्षात आलं की एका पार्टीला 700 ऐवजी 1700 रुपये दिले आहेत, कारण चेकच्या मागे पेमेंट केलेल्या नोटा नमूद होत्या. डिनॉमिनेशन्स लिहिले होते. अर्थात आता त्या पार्टीने हे मान्य करायला सगळं अवलंबून होतं. त्या पार्टीकडे जाणं आवश्यक होतं. आम्ही निघालो. मला सहकाऱ्यांनी सहाय्य केलं. मी महाराजांच्या धावा करीत होते. महाराजांना म्हटलं, महाराज, माझं चुकलं. पारायणात खंड पडायला नको होता. माझ्याजवळ पोती नाही, पण ही माझीच चूक नाही का? मी पोती मिळवण्याचा प्रयत्न करीन. लवकरात लवकर माझ्याकडून पारायण करून घ्या. समोरच्या पार्टीला सद्बुद्धी द्या. आम्ही त्या पार्टीकडे जाऊन पोहोचलो. महाराजांचे आभार त्यांनी मला थोडंफार ऐकवलं, पण 1000 रुपये देऊन केले. त्या आनंदात मी घरी पोहोचले. मिस्टर बँकेतच असल्याने त्यांना झालेली घटना सांगितली, पण बाकी उगाच चर्चा नको म्हणून आम्ही दोघेही शांत राहिलो. मिस्टरांना मी गजानन विजय ग्रंथाविषयी तेव्हा कानावर घातलं. गजानन महाराज या विषयावरही मी तेव्हा त्यांच्याशी बोलले. त्यांनीही ऐकून घेऊन, ठीक आहे, तुला ग्रंथ मिळेल तेव्हा लगेच पारायण कर असं म्हणून धीर दिला. आणि कमी पडलेली कॅश गजानन महाराज, श्री गजानन विजय या सगळ्याचा विचार करीत असतानाच केव्हा तरी रात्री उशिरा माझा डोळा लागला. दुसरे दिवशी सकाळी 7-7:30च्या सुमारास दाराची कडी वाजली, म्हणून मी दरवाजा उघडला. पाहते तर दारात तात्या उभे. तात्या बार्शीहून मुंबईला आले. काहीच न कळवता. सणवार नाही, काही कळवलं नाही, हे अचानक आले. मी आश्चर्ययुक्त आनंदाने त्यांच्याकडे पाहू लागले. तात्या, तुम्ही? मी विचारलं. त्यावर त्यांनी मला आश्चर्याने जबरदस्त धक्का दिला. मला विचारलं, तू कॅशवर आहेस का? तुला काही प्रॉब्लेम आला का? मी थक्क होऊन पाहतच राहिले. 1983 साली मोबाईल तर जाऊ द्या, साधे फोन देखील फार तुरळक ठिकाणी होते. कालचीशी घटना. आम्ही कुणाशी बोललो नाही. बार्शीहून मुंबईला यायला स्टेशन ते घर सगळा हिशोब करता 14 तास लागणार. सगळ्या त्या बुचकड्यात टाकणाऱ्या गोष्टी. त्याहून थोडी सावरले आणि तात्यांना आत या म्हणून आतल्या खोलीत बसायला पाठ दिला. पायावर पाणी घेऊन तात्या येऊन बसले आणि मला सांगू लागले. दरम्यान आम्ही सर्वच तिथे जमा झालो. तात्यांनी पिशवी उघडली. पिशवीतून गजानन विजय ग्रंथ बाहेर काढला. म्हणाले, हे घ्या. आणि गजानन विजय ग्रंथ दोन्ही हातांनी माझ्या समोर धरला. मी आणि मिस्टर समोर झालो. मिस्टरांनी चमकून माझ्याकडे पाहिलं. तात्या बोलू लागले, अगं, यंदाच्या आषाढीला जेव्हा वारी परतीच्या प्रवासात बार्शीला आली, तेव्हा तुझ्या आईला वाटलं आपल्या सुमेकडे, आशाकडे
गजानन विजय ग्रंथच नाही. तेव्हा जर पालखीत तो मिळाला तर पाहावा. म्हणून आई पालखी दर्शनाला गेली आणि ग्रंथ आहे का विचारणा केली. तिथल्या लोकांनी ग्रंथ नाही म्हणून सांगितलं. ऐकून आईचा चेहरा पडला. इतक्यात एक सेवेकरी गृहस्थ तेथे आला. आईला म्हणाले, थांबा. त्यांनी कुठूनशी एक पोथी आईला म्हणून आणून दिली. तो हा ग्रंथ. आता मी आज इथे कसा हे विचारशील तर त्याचं असं झालं की कालच पहाटे एक गृहस्थ तुझ्या आईच्या स्वप्नात आले. तिला म्हणाले, आशाला कॅशमध्ये प्रॉब्लेम आहे. तिला पोती हवी आहे. लगेच तिला पोती पोचव. तात्यांनी दोन्ही हातात धरून ठेवलेली ती पोती मी डबडबल्या डोळ्यांनी दोन्ही हातात घेऊन नमस्कारार्थ कपाळाला लावली आणि मिस्टरांकडे पाहिलं. त्यांचेही डोळे भरून आले. ते पाहून मात्र माझा बांध फुटला. मला जोरात हुंदका आला. मला असं रडायला का आलं याचं कारण तिथे उपस्थित असल्यांपैकी फक्त मिस्टरच जाणू शकत होते. आणि माझे तात्या त्या दिवसांपासून मिस्टरही महाराजांचे भक्त झाले. आणि पुढे क्रमाने आमचं सर्व कुटुंब गजानन महाराजांच्या भक्तीत रंगून गेलं. आजही मुलगा, जावई, सून, नातवंड गजानन महाराजांच्या भक्तीत आहेत. हे पाहून मन समाधानानं भरून येत आहे. आणि हे समाधान अधिकच वाढीस लागलं जेव्हा केव्हा जिथे कुठे शब्द कानावर येतात, श्री गजानन, जय गजानन, श्री गजानन, जय गजानन.